हॅलो गाईज, वेलकम टू द ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक. ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव आहे दीपक मोरे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शूडचा वापर. जेव्हा मित्रांनो आपल्याला बोलायचे की मी जायला पाहिजे, तू लिहायला पाहिजे, त्यांनी बोलायला पाहिजे, तेव्हा मित्रांनो आपल्याला शूड या मॉडल ऑक्झिलरीचा वापर करून इंग्लिशमध्ये ते वाक्य बोलावं लागतं. जेव्हा मित्रांनो आपल्याला या टाईपमध्ये वाक्य बोलायचे तेव्हा आपल्याला एक स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ते स्ट्रक्चर असं आहे सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर मित्रांनो, सब्जेक्ट आपल्या इंग्लिशमध्ये आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे सर्व सब्जेक्ट आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही माझा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये हे सर्व सब्जेक्ट एक्सप्लेन केलेले आहेत. मित्रांनो, तर मित्रांनो आता आपल्याला असं बोलायचं की मी जायला पाहिजे. तर या मीसाठी मित्रांनो मी इथे आय घेणार. मित्रांनो, आय. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक मॉडेल ऑक्झिलरी घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला एक मॉडेल ऑक्झिलरी घ्यायचे. मित्रांनो, मॉडेल ऑक्झिलरी आहे शूड. जशाल तसं घेतलं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे. मित्रांनो V1 घ्यायचे. तर मित्रांनो जाणे याला इंग्लिशमध्ये गो म्हणतात. मित्रांनो, तर गो हा वर्बचा पहिला फॉर्म आहे म्हणून मी इथे घेतलं गो. तर मित्रांनो हे याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे आय शूड गो. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो. तू लिहायला पाहिजे, तू लिहायला पाहिजे. तर मित्रांनो या तूसाठी मी इथे यू घेतलं. मित्रांनो, आणि शू जशास तसं मित्रांनो, आणि लिहिणे यासाठी इंग्लिशमध्ये वर्ब आहे राईट. तर मित्रांनो ॲज इट इज राईट घेतलं आपण इथे. यू शूड राईट हे झालं त्याचं ट्रान्सलेशन. मित्रांनो एक्झाम्पल नंबर 3 बघा. त्यांनी बसायला पाहिजे. तर मित्रांनो या त्यांनीसाठी मी इथे दे घेणार. मित्रांनो दे शूड जशास तसं. त्याच्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे. मित्रांनो आपल्याला बसण्याला सीट म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये. तर सीट हे झालं मित्रांनो याचं ट्रान्सलेशन दे शूड सीट. एक्झाम्पल नंबर 4 बघा मित्रांनो. त्यांनी ऐकायला पाहिजे. त्यांनी ऐकायला पाहिजे. सॉरी मित्रांनो, त्यांनी ऐकायला पाहिजे. तर त्यांनीसाठी मी इथं ही घेतलं. मित्रांनो ही शूड लिसन. ही शूड लिसन. मित्रांनो हे याचं ट्रान्सलेशन झालं. मित्रांनो, आणि एक्झाम्पल नंबर 5 बघा मित्रांनो. आम्ही खेळायला पाहिजे. या आम्हीसाठी मित्रांनो आपण इथे बी घेतलं. शूड जशास तसं मित्रांनो खेळणे प्ले. तर मित्रांनो जेव्हा आपल्याला तू लिहायला पाहिजे, तू बसायला पाहिजे, तू ऐकायला पाहिजे असं बोलायचं तेव्हा आपण शूड या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करून ते वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही मला या वाक्याचं आन्सर कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. मित्रांनो आपण जेवायला पाहिजे. जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर तुम्ही लाईकसुद्धा करू शकता. ॲट द लास्ट आय वुड लाईक टू से थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ गुड डे.